त्याला मारणारी गोळी अजून तयार व्हायची म्हणाव. बाबा तुम्हाला फाईट करत असतानाच लागलं की काय? नाही तुम्ही काल जास्त ड्रिंक घेतली म्हणून म्हटलं. काय म्हणालास? परत बोल. अहो मी सहजच विचारलं. अरे बोल. हो काय सुरू आहे तुमचं? किती चिडचिड करताय? त्याला नीट समजून सांगा, नाहीतर एक दिवशी थोबाड फोडून त्याच्या हातात देईन मी. विकी तू गप्प बसणार आहे बाबा आणि जा अभ्यासाला जा. जा बघू. अहो तुम्ही पण जरा शांत राहा ना. बरं नाहीये तुम्हाला? दूध घ्या बघू ठेवलंय. याला सांगा, त्याला करा ना आता फोन त्याला. मला माहिती आहे तुमच्याकडे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा म्हणजे नसेल तर मी देऊ का? नाही मी करते यांना फोन. पण साहेब तुम्ही मला शब्द द्या, तुम्ही राणाजींची बाजू एकदा ऐकून घ्याल. ठीक आहे. तुझी बायको माझ्या सोबत असेल. मी विदाउट फोर्स आणि विदाउट पिस्टल येईन. तू सुद्धा रिकाम्या हाताने यायचंस. ठिकाण तू सांगायचं आणि माझं म्हणणं ऐकून घेतल्यावर मग काय? तू शरण यायचंस. मी तुझी केस सोडली आणि तू निर्दोष असशील ना तर निर्दोष सुटशील. पण तुम्ही अंजलीबाईंकडे फोन द्या. ठीक आहे. हा बोला. बघा अंजलीबाई, मोहिते साहेबांवर विश्वास ठेवण्यात काय बी पॉइंट नाही. हो नाही हे बघा, तुम्ही एकदा तुमची सगळी बाजू त्यांना नीट समजावून सांगा. हा गोवा, आज रात्री आपली सगळी पोलीस फोर्स तयार ठेवा. विंचवाच्या माळावर सापळा लावायचा आहे. एका मोठ्या गुन्हेगाराचा एन्काउंटर करायचा आहे आज. राणा, तुझा खेळ आज खल्लास. म्हणून तर थोरला साहेब मामा गेलात ना हो बोला. तसं काय भिवणार नाही. खरंच तसं काय भिवणार. काळजी करू नका. चंद्रताई थोबाड मिटवा तुमचं. घरात काय चाललंय? तुम्ही काय बोलताय? सा जावा जरा. युवराजसने काय हवंय नको ते बघा. एक प्रवास खाऊन पिऊन निवांत झोपले. मी आत्ताच जाऊन बघून आले. वहिनी आई कुठे राहणार? लक्ष्मी अजून जेवली नाहीये? नाही ना मग. आई कुठे राहणार? तू आधी जेवून घे मग मी सांगते तुला. नाही आधी तू मला सांग कुठे राहणार. मी काय सांगितलं? आधी जेवून घे, मी सांगते. अगं पण आई आई पण खरंच असं होणार? कारण त्या पोलीस काकांनी राणादाला खूप ताप दिलाय आणि गोळ्या बी घातल्यात. होय बाई, मला तो माणूस काय बराबर वाटत नाही बघ. गोदाक्का हे बघा, आधी राणाजींना शरण येऊ दे, मग सगळं ठीक होईल. खात्री आहे माझी. मग आता काय करणार? बरकत, मी जाणारच. मोहितेचा जो काय डाव आहे का नाही, अंजलीबाईंना स्वतःच्या डोळ्यानं बघायला लावलं तेव्हा त्यासनी खरं काय ते कळेल बघ. बरं चल ठेवू काय? अरे राणा बरकत, समजात महत्वाचं काय तर अंजलीबाईंचा विश्वास आणि तो मिळवायला मी तिकडे जाणार. गोळ्यांची फिकीर नाही मला. 1000 पोलीस येऊ देत. दौलतवाडीच्या तालमीतल्या मातीतला पठ्ठे आहे मी. समजासनी भारी पडणार म्हणजे पडणार. आदर करतोय म्हणून तुम्हाला समजा सांगायला आलोय.
तुझी फालतूची बडबड ऐकायला नाही आलोय मी इथं. मग कशाला आलाय? तुझा एन्काउंटर करायला आलोय. खूप वेळ झाला ना बुवा. हो. अंजलीबाई, हो मी सरना आलो असतो, पण या माणसावर विश्वास ठेवण्यात काय बी पॉइंट नाही. राणा, आपलं काय ठरलं होतं? तुम्ही विसरलाय साहेब. राणाजी प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका. पोलिसांना शरण जा. अजिबात नाही. हे बघा, कुणी बी पुढे येऊ नका, नाहीतर मी खरंच गोळी चालवेन. राणा, राणा शरणी आहे. अजिबात नाही. अंजलीबाई, माझं जे काय म्हणणं आहे का नाही मी तुम्हाला नंतर सांगतो. काही गरज नाहीये. इथून पुढे मला भेटूही नका. साहेब, राणा तर कुठेच सापडला नाही. सटकला. सगळे हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सना इन्फॉर्म करा, अलर्ट करा. राणा जखमी झालाय. उपचारासाठी नक्कीच कोणाकडे तरी जाईल. आता राणाला सोडायचा नाही. फरार आरोपी रणविजय गायकवाडचा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू. रणविजय गायकवाड जर शरण नाही आला तर त्याला दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले. नागरिकांनी सतर्कता दाखवून पोलिसांना सहकार्य करावं. हॅलो हॅलो साहेब, तो आला इथं. हा जखमी आहे. मी थांबवून ठेवतो त्याला औषधासाठी. तुम्ही जरा लवकर या. चालेल, ठीक आहे. आई, राणा कुठे? कुठे राणा? तू त्याला आणलं नाहीस? तो खालती आहे का? नाही, तो असा वागतोय म्हणजे काय तर कारण असणार ना. मी त्याला समजावतो, तू काही काळजी करू नको. आई, रडू नको गो. आई, नको तू रडू. मी त्याला खरंच समजावतो, तो माझंच ऐकणार. आई, तू काही काळजी करू नको. हात बाजूला लय लागलं. असं कसं
इधर आई। हॅलो हॅलो अंजली बाई, अंजली बाई, काही तऱ्हांच्या मत तुम्ही वाद घालायलात माझ्याबरोबर. अहो या समजामुळे आपल्यातलं अंतर वाढतंय. हॅलो सर नमस्ते. नमस्ते बोलायला फोन केलास का? मम्मी पण माझ्या मम्मीचं नाव घेईन. युवराज हे समजा ठीक आहे, पाणी घे, शांत बस. अहो असं बोलू नये. आणि तू मस्त शाळेत जायला उशीर होतोय ना. चंदाताई, ओ चंदाताई, त्यासनी जरा शाळेत सोडून ये. इकडे बघू नये. द्या चला युवराज. तुम्ही बी नाव घेऊ नका सा. बंदे आमच्या घरात. कसली बंदी आहे? आमच्या घरचा मॅटर आहे. तुम्ही कशाला आलाय? मी त्या गुन्हेगाराला अटक करायला आलोय. राहण्याच्या घरी नाही. हा म्हणजे राणा गुन्हेगार हे तुम्हाला मान्य आहे तर हा? पण अंजली गायकवाडांना ताब्यात घ्या. अहो नाही नाही, मी अंजली वहिनीसने अटक होऊ देणार नाही. अहो आणि गुन्हा काय त्यांचा? वॉरंट कुठं आहे? हे बघा. पण वहिनींचा गुन्हा काय आहे? एका मोस्ट वॉन्टेड फरार खुन्याला मदत केली त्यांनी. उगाच वाटेल ते आरोप करू नका साहेब. राणाचा तुमच्याशी कॉन्टॅक्ट आहे का नाही? हो की नाही? हो, फोनवर कॉन्टॅक्ट आहे. राणा, ये राणा. उठ उठ बाबा. दूध आणलंय हळद घाल. घे जा, बरं वाटेल. अंजलीबाई आहेत म्हणून मी आहे. माझ्यासाठी या जगामध्ये कोण महत्वाचं असेल तर त्या अंजलीबाई आणि लक्ष्मी. हे समजा जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, अंजलीबाई माझ्या बाजूने पाहिजे. आणि त्यासाठी मला त्यांचा डाऊट क्लिअर करावाच लागेल. पी, दूध पी, बरं वाटेल तुला. राणा भाऊजींमुळे तुझी गरीब बिचारी आई अडकली ग. आता कवा गाठ पडल ते बी माहिती नाही. दोघं बी जाम अडकल्यात बघ. मी दोघांना बी सोडवणार. तू कसं सोडवणार? तुझ्याकडे काय ताकद आहे एवढी? हा, मी मोठी वकील बनणार आणि सोडवणार. अगं त्यासाठी 14-15 वर्ष शाळा शिकायला लागल. आणि त्यावर राणा भाऊजी आणि अंजली वहिनी जेलात चढून म्हातारे होतील. मग रांदा करतो तेच बरोबर आहे. कवा पोलिसांच्या हाती घावायचं नाही. तसंच तसं
वय ग बाई, पण तुझी बिचारी आई अडकली की त्यात. पण चल आधी शाळेला जाऊ, वकील व्हायचंय ना मग तुला. चल चल चल. अंजली गुन्हेगार आहे ती. तिच्या विरोधात गुन्हा नोंदवून घ्या. एका फरार गुन्हेगाराला मदत करते ती. साहेब, ही अशी पद्धत बरी नाही बरं का. गोवा, आता काय बरोबर आणि काय चूक हे तुम्ही मला शिकवणार का? गुपचूप आपलं काम करा. बसवून ठेवा तिला. सावंत, काय बोलत असता? तुमचा आणि त्याचा फोन चालू असतं हे माहितीये मला. अहो मी नाही फोन करत राणाजींना, राणाजीच मला फोन करतात. हे कळालं म्हणून तर तुम्हाला अटक केलंय. मग त्याच फोनवर मी त्यांना पोलिसांना शरण जा असं सांगितलं, हे नाही समजलं तुम्हाला? राणा कुठे आहे? मला नाही माहिती. माहिती नाही कसं? जोपर्यंत राणाचा पत्ता किंवा माहिती तुम्ही देत नाही ना, तोपर्यंत इथंच बसून राहायचं. कळू दे की तुमच्या मुलीला पण की आई बाप नसतात तेव्हा काय होतं ते. मग राणादा परत कधी येणार ग? माहित नाही. यायच्या आधी राणादाला पोलिसांनी गोळी मारली तर? राणादाला पोलीस गोळीच घालणार नाहीत. कारण राणादा धावणारच नाही पोलिसांना. होय, राणादा गावणारच नाही पोलिसांना. काय गप्पा चालल्यात? शाळा आहे की गावातली चावडी आहे? गप्पा मारायला? चला उघडा पुस्तका. घरात जाऊन सांग त्या राणा दादामुळे तुला शाळेतून मी काढून टाकलाय म्हणून. पण सर. चल बाहेर हो. पण हेड सर. बाहेर हो. आणि परत या शाळेत तू दिसायचं नाही सांगून ठेवतो. चालवट चालवट या दप्तर चल निघ. चल. तुम्ही काय माझ्या तोंडाकडे बघताय? चला मराठीची पुस्तकं काढा. चला. पाणी. हो. गोवा, मी सांगितलं का पाणी द्यायला? पण साहेब पाणी. पण काय? गप बसा आपल्या जागेवर. गुन्हेगारांचे असले फालतू लाड मला खपत नाहीत. साहेब मला खरंच काही नाही माहिती हो. मला सोडा ना प्लीज. तुम्ही गप्प बसा, नाहीतर त्या राणाची माहिती द्या आणि घरी जा. देवीच्या नावानं उदो उदो, आईच्या नावानं उदो उदो. वा, देवीचा आशीर्वाद घे बा. कोण तू? देवीचा आशीर्वाद घे. चल निघ इथून. आत प्रवेश नाही. निघ काय निघ. मास्तरीन बाईला बोलव आणि आशीर्वाद घ्यायला सांग. थांबा, आत प्रवेश नाही तुम्हाला. माये, माये देवीचा आशीर्वाद घे माये. पाठीमागे. अगं लक्ष्मी, लक्ष्मी तू इथे कशी आली आहेस? काय झालं? शाळेतनं लवकर कशी आलीस तू? मला शाळेतून काढून टाकलं सरांनी. काय? का? गुन्हेगाराची मुलगी
काहीतरी आगाऊपणा केला असेल शाळेत. बघितलं का, याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. बरोबर आहे म्हणा. बाप खून करून फरार झालाय आणि मुलगी शाळेत राडे घालतीये. हे खरंच आहे म्हणा, जसे आई बाप तसेच संस्कार. साहेब उगाच गप्प बसले म्हणून वाटेल ते बोलू नका. ए, गुपचूप बसायचं तिथं. गुन्हेगारांनी जेव्हा विचारेल ना तेव्हाच बोलायचं आणि जेवढं विचारलंय ना तेवढंच सांगायचं. मला तुला माहितीये का, देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो. लक्ष्मी अहो थांब. देवीचा उदो उदो, देवीचा उदो उदो. तू आणि कशाला इथं आलायस? चल हो बाहेर. देवाच्या माणसाला बाहेर काढतो का रे तू? को पुणार बघ, को पुणार. देवा इथं कशाला आलाय? ते तक्रार करायची असते बघ मला. फार कर्नाटकातून आलेलो असतोय मी. भाई अंजलीबाई सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला ताप. मी जा इथून. काळजी वाटते ना. मग आता आलाय पोलीस स्टेशन मध्ये तर जा ना पोलिसांना. जा. का जात नाही? अरे तेच तुम्हाला इतकंच वाटतंय ना की पोलिसांनी मला अटक करावी? तर जाऊन सांगा की त्यांना मी इकडंच आहे म्हणून. सांगा त्यांना, म्हणजे मला लगेच अटक होईल. जाऊ की. असंच तुमच्या रानाचं होणार आहे बरं. नाही नाही काय, असंच होणार आहे. चुपचाप माहिती सांगा राणाबद्दल. तुम्ही राणाला लपवून ठेवलं ना तर नुकसान होणार आहे खूप मोठं. आज या मुलीला शाळेतून काढून टाकलंय. उद्या काय होईल काय माहिती. नाही म्हणजे मुलीच्या भविष्याची काही चिंता आहे की नाही तुम्हाला? मला माहितीये. बाबा जरा शांत हो की. अरे तू जर असं वागायला लागलास तर आम्ही भानगड वाढून बसणार आहे. तू 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 शांत हो. हे बघ अंजली वहिनी आणि लक्ष्मीच्या पुढ्यात अजिबात काय करू नको. शांत हो जरा. तू शांत हो. यो बघ हेड सर, लई फुटकाची सवय ना ह्याला. चांगला चिंग धावतो. पाप केलंयस त्याची शिक्षा घेऊन जा बाळा. कसलं पाप? मी काय पाप बीप केलेलं नाही. एका देवीच्या भक्ताला शाळेतून काढलायस तू, हे पापच केलंयस. एका लहानग्या मुलीवर अन्याय केलायस, ते पण कुणाच्या तरी सांगण्यावरून. तू अन्याय केलायस किंवा तुला त्याची शिक्षा मिळणारच. तुला कसं कळलं? देवाच्या दरबारी सगळं कळतं. आज तू पाप केलंयस, त्याची शिक्षा तुला मिळणारच. शिक्षा आणि मला? अरे मी हेड सर आहे, हेड सर. 25 वर्ष काय मी दुसऱ्यांना शिक्षा करतो? दुसऱ्याच्या सांगण्यावरून काढलं.
ते पोलीस अधिकारी मोहिते साहेब त्यांच्या सांगण्यावरून काढलो. मी स्वतः नाही काढलं. त्याला तर शिक्षा मिळणारच, पण त्याआधी तुला अरे लागतंय रे. अरे मी हेडसर आहे रे. हेडसर एवढ्या मारायलाच ना? आज तुला सोडणार नाही. माझ्या लक्ष्मीला शाळेत काढतोस तू? राणा दादा. अरे किती बी पळ हेड सर, तुला जित्ता काढणार मी तुझ्या. तर अरे काय केलं समर्थ तू? अरे त्या हेड मास्तरने तुला ओळखलं आता ते सगळं गावभर करणार, पोलीस स्टेशनला बी जाईल. तू पहिला इथं सटक. त्याला काय करणार? मारता तुला डोळ्यात आग आहे त्याच्या. मला बदललं. तुम्हालाही बदलून काढणार म्हणाला. राणा गावात आलाय तू कडक लक्ष्मी येऊन आला. पोतळ मला लय मारलं होतं ना. राणा इथं येऊन गेला. राणादानं मनात आणलं तो कोणाला बी घालणार नाही. कसा सापडत ते बघतोच. वा चला. साहेब जाऊ नका. पिसाळलाय तू. डोळ्याला आग आहे त्याच्या. त्याला फोडणार म्हणाला. तुम्हाला भैत्या म्हणालच. चला. तो राजा राजगोंडा बनून आलता की नाही, तेव्हा त्यानं लय धुमाकूळ घातला होता. आणि आता तर म्हणून रोज नवीन यश करून गावात फिरतोय. आणि त्यानं जर आपल्याला बघितलं तर आपलं काय खरं नाही. एकदा त्यानं मला मारता मी वाचलोय. आता मला खरी गरज आहे साहेब मला काय पण करा तेवढं वाचवा. ऐका साहेब. साहेब सौ आणि तिची ती कन्या इथंच आहेत की. आता आपल्याला काय घाबरायची गरज नाही. म्हणजे राणाचं कसं आहे, राणा ह्या दोघींसोबत काय कुणाचा खून मारामारी काय करणार नाही. ह्या दोघी ढाल आहे ढाल. कळलं काय? जा लवकर. हो. बघितलं तुमचा नवरा. आता अशा गुन्हेगाराला गोळ्या नाही घालत तर काय करायचं? हैवान झालाय तू. मराय नाही. स्वतःच्या बायका पुरींसमोर खून करतोस का काय? राणा आता लय झालाय शाना. साहेब बघा काय ते बघा. मला आणि लक्ष्मीला तुमचा राग येतोय. राग. मंजरीबाई खबरदार माझं नाव जरी तोंडातनं काढलं तर.
भाजी केल्या तुझ्या आवडीची, दही तेवढं लावलं नाही बघ बाबा. खा, गरमागरम खा भाकरी आणि निवांत झोप. लई पळापळ होते आजकाल तुझी. बस मामा. वाढ आई भाकरी झाल्या ना? होय. अरे आम्ही हाय की, तू एकटा का? वय मामा, आम्ही हाय की तुझ्या संगट. तू अजिबात एकटं वाटून घेऊ नकोस. हे बघ, चांगलं करणाऱ्या माणसाचं कधीच वाईट होत नसते. बायकोचा गैरसमज झाला ठीक आहे की, पण पोरगी आहे की तुझ्या बाजूने. तू आशा सोडू नकोस. एक ना एक दिवस तुझ्या बायकोला बी कळ. तू आता खाऊन घे बरं. खा. वय मामा, घे खाऊन. अंजली, तू असं काहीतरी बोलू नकस बाई माझ्या राणाला. राणाजींचा आज राग पाहायला हवा होता तुम्ही गोदाक्का, म्हणजे तुम्हाला कळलं असतं. गोदाक्का, आपले राणाजी आता पूर्वीसारखे राहिले नाहीये. ते एका अट्टल गुन्हेगारासारखं वागायला लागले. मी पाणी बदलून येते. वहिनी झोपली काय ती? हो झोपली आहे, पण मध्येच दचकून उठतीये ती. फार घाबरली हो. काय झालं लक्ष्मीला? मामा मामा, मामा बरं झालं तुम्ही आलात. जशी बातमी कळली का नाही तडक इकडे निघालो. बरं मी काय म्हणाले, तुम्हाला सगळ्यांसकडे एका महत्वाचा विषय बोलायचा आहे. या बसा. बसा. बरं त्याच्या आधी लक्ष्मीला कसं म्हणजे आजपासून राणाजींना या घरात प्रवेश नाही. हो बर सुरेशराव, मी का नाही तुमच्यासाठी एक बिझनेस प्रपोजल आणलंय. वय त्यासाठी तुम्हाला काही दिवस दुबईला जावं लागणार आहे. नाही नाही, घरात हे सगळं चाललं असताना मी कसं जाणार बाहेर? अहो सूरजराव, ही रानाची केस काय 2-4 दिवसात सुटणारी नाही. तर तसंच बसून राहणार काय घरात? दुसरं करून टाकेल लगेच तुझं. काय नाही, त्याला आता अद्दल घडवलं पाहिजे. अरे बाबा, इथं काय करायस तू? त्याचा काय जीव घेतोस काय? आता काय करतोय सुद्धा की काय करायचं? एक उपाय आहे माझ्याकडे. काय? मेरा बाप चोर आहे. म्हणजे माझी बिजी सगळं सांगतो. चल तुला, चल इकडे. चल तू चल, तुला सांगतो. ते साहेब, तुम्हाला झोप लागना म्हणून घरगुती औषध आणा गेलतो, तर तिथे एक मला मालशेवाला गाठ पडला बघा. मला एक कळत नाही, तुम्हाला सगळ्यांना माझ्या झोपेची एवढी का चिंता लागली? अहो साहेब, तुम्हाला झोप लागना त्यामुळे तुमची लई चिडचिड व्हायला लागल्या असं मॅडम म्हणत होत्या, म्हणून गेलतो मी. अहो तू मालशेवाला गॅरंटी देतो म्हणतोय. मोठ्या मोठ्या पैलवानची चंपी केल्या त्यानं. होय, तुमचा लगेच इलाज करतो म्हणलाय बघा. बोलवतोय मालिशवाल्याला. या राणानं नुसतं वीट आणलाय मला. बघू तुझा तो मालिशवाला काही काम करतो का ते. हा, 1 मिनिटातच बोलवतो. आलोच. पकडो. हा इकडे लवकर कर. ओ कपडा उतारो. त्या राणानं माझ्या डोक्याचा भुगा करून ठेवलाय. आधी माझं डोकं शांत कर, मग बघू. अच्छा ठीक आहे, ही पकडो जरा. हा
लवकर. हा साहेब. अच्छा लग रहा है क्या? अरे बिंदास सो जाना साहब, आपको अच्छी नींद लगेगी. आणि सगळे मस्त शिकून मोठे होणार आणि मीच मागं पडणार ग. असं काही नाही होणार बाळा, काही नाही होत असं. थोडे दिवस जाऊ दे, मग सगळं ठीक होईल. नको काही काळजी करू. आता मस्तपैकी दूध पिऊन घे. आले. काय लक्ष्मी, बरं वाटतंय ना वा? वाटणारच. आता का तुझी शाळा नाही काय नाही, मस्तपैकी घरात आराम करत बस. नाही आता थोडेच दिवस, मग मी बी शाळेत जाणार. अगं तुझी शाळा आता होतच नसती, कारण तुझा रानादा फरार आहे आणि तूच सारखं म्हणत असते माझा रानादा गावणार नाही गावणार नाही. तुझी शाळा बी होणार नाही. लक्ष्मी, बाळ तू वाईट वाटून नको घेऊस. ह्यात तुझी काही बी चूक नाही बघ. कसं वाईट ह्याच गोष्टीचं वाटतंय की राणा भाऊजींच्या चुकीची शिक्षा तुला मिळायला ग. पण तू मनाला लावून नको घेऊस बघ. शाळा नाही तर नाही, शेवटी आपल्या बायकांना काय ग, ही अशी घरातली कामच करायची असतात. तू आराम कर आणि काळजी घे. काय झालं? नुसता वैताग आणला. त्या राणाला पकडून माझी 200वी केस कधी पूर्ण करतो ना, असं झालंय मला. काय झालं? अरे हसायला काय झालं? अहो तुमच्या कपाळावर कपाळावर काय लिहिले बघा. मी गुन्हेगार आहे? कोणी लिहिलं आहे? कोणी लिहिलं आहे? हे कोणी लिहिलं? मी काय विचारतोय? काय अहो साहेब, अंतरून काढताना ही चिठ्ठी सापडली. आता कपाळावर लिहिलंय, यापुढे राणाच्या कुटुंबाला त्रास दिलास तर गळ्यावरून